त्यांना मुंबईमधल्या प्रत्येक जमिनी ज्या आहेत फिरायच्या आहेत आणि त्याला त्या ठिकाणी द्यायचे आहेत आणि त्यासाठी जे सरकार राज्यामध्ये बसलेले किंवा केंद्रामध्ये बसलेलं आहे ते त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने जे आहे हे काम करत आहे। कॅबिनेटचे इलेक्शन पूर्वीचे निर्णय बघा, कॅबिनेटचे आताचे निर्णय बघा, तुम्हाला दिसेल की मोठ्या प्रमाणामध्ये अदानींना कसा फायदा होईल, कशा फूटमध्ये जमिनी मिळतील यासाठी ते निर्णय घेतले जात आहेत। आपल्याला माहिती आहे की धारावीच्या लाखो लोकांना धारावीच्या बाहेर जे आहे ते पाठवण्याचं मोठं षडयंत्र आहे आणि या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत। आपल्याला मी सांगू इच्छिते धारावीच्या नावावरती जे आहे ते जवळपास 600 एकर जमीन जी आहे ती देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीने चाललेलं आहे। मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, या धारावीच्या नावावरती कुठून असेल, धारावीच्या नावावरती कुर्ला असेल, धारावीच्या नावावरती सुलतान जलाल असेल, धारावीच्या नावावरती देवणाची जमीन असेल, धारावीच्या नावावरती मड मालवणीची जमीन असेल, या सगळ्या जमिनी ज्या आहेत ते देण्याचे काम चाललेले आहे। माझा प्रश्न हा आहे की जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर लोकांच्या माध्यमातून लोकांची हेरिंग घ्या। मुलुंडचे लोक विरोधामध्ये, कुर्ल्याचे लोक विरोधामध्ये, देवणारमध्ये लोकांना जायची इच्छा नाहीये, मड मालवणीचे लोक विरोधामध्ये। एवढा विरोध असताना सुद्धा मला समजत नाहीये की कोणासाठी हा विकास चाललेला आहे। एका ठिकाणी मला या गोष्टी सांगायला पाहिजेत की जमिनी मुक्त द्यायच्या, जमिनी रेग्युलेटरच्या कमी किमतीमध्ये द्यायच्या। आता ही जमीन किती रुपयाला मिळाली? आता मला एकदा प्रश्न विचारतो, 7 संदर्भामध्ये त्याचं नाव आहे का? अरे एसपीयूला जमीन देता, त्या एसपीवी मध्ये 80% शेअर तर अदानीचे, मला हे मान्य करावं लागेल। या जमिनी तुम्ही त्या देण्याचं काम करता। या कुर्ल्या जमिनीसाठी आम्ही आलेलो आहोत। ती कुर्ल्याची जमीन कोणासाठी आहे? कुर्ल्याकरांसाठी आहे। त्या ठिकाणी गार्डन व्हावं ही सातत्याने त्यांची मागणी आहे। पर्यावरणाचा नाश करता, तुम्ही त्या ठिकाणी झाडांची कत्तल करता, 1200 झाडांची कत्तल करता। जी झाडं 100 ते 150 वर्षापूर्वीची त्यांची तुम्ही कत्तल करता। तुम्ही काय विचार चाललाय? मुंबई मधल्या काळामध्ये प्रदूषणामध्ये देशात जगात 1 नंबर, 2 नंबरला होती, लाहोरचा आपण होतो। ही परिस्थिती मुंबईची होती। मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचे प्रश्न आहेत, प्रदूषणाचे प्रश्न आहेत। अशा वेळेला तुम्ही जे श्वास देणारी जागा आहे ती जागा तुम्ही अदानींना दिली। आपली